चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत. अं, आपलं हे विज्ञान बोधगंगा कार्यक्रमांतर्गत आज श्रावणाचा पहिला दिवस आहे. श्रावणी शुक्रवार आहे आणि आपण घेत आहोत गुरुचरित्र अन्वयार्थ वाचन. तर अन्वयार्थ म्हणजे काय? तर जे काही लिहिलेलं आहे त्याचं विश्लेषण, दाखले देत देत जे काही लिखाण केलंय त्याचं स्पष्टीकरण, त्याच्यातले रहस्य, गुपित, मतितार्थ, गूढ अर्थ आणि हे सुद्धा दाखले देत देत ऑथर किंवा लेखक त्याच्या ह्याच्या प्रमाण लिहितो, त्याला अन्वयार्थ म्हटलेलं आहे. आणि हे फार महत्वाचं आहे, कारण गुरुचरित्र किंवा कुठलेही धार्मिक ग्रंथ किंवा कुठलेही ग्रंथ जे मोठे आहेत आपले, ते वाचले जातात पण त्याच्यात खूप गूढ अर्थ असतात. ज्ञानेश्वरी जरी आपण पाहिली तरी ज्ञानेश्वरीचे अर्थ बऱ्याच जणांनी आपापल्या कलाने लिहिलेले आहेत आणि वेगळे वेगळे इंटरप्रिटेशन्स, आकलन वेगळं वेगळं असतं. त्याप्रमाणे खरं तर हे जे असतात ना स्पष्टीकरण, ते ग्रंथ वाचणं खूप खूप छान ठरतं. जसं ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय आहे, त्याचे मी बरेच एक दोन तीन लेखकांचं वाचले. प्रत्येक लेखक वेगळ्या वेगळ्या त्याच्या आकलन शक्तीप्रमाणे जो मांडतो ना विचार, जे आपल्याला पटवून देतो ना आणि खरे गूढ अर्थ सांगतो ना, ते खूप वाचनीय असतं. त्यामुळं पारायणापेक्षा कुठलेही मूळ ग्रंथ नुसतं लिखाण करतात, स्तोत्र त्यातले, ओव्या त्यातले लिखाण करतात किंवा वाचन करतात, त्यापेक्षा मला असं वाटतं, माझं असं हे मत आहे की अर्थ वाचले पाहिजे, गूढ अर्थ वाचले पाहिजे. टीका म्हणतात त्याला, टिपा म्हणतात, टिपा किंवा टीका म्हणतात, ते वाचणं जास्त महत्वाचे. प्रथम प्रथम हे टिपा, टीका, अन्वयार्थ, अर्थ, स्पष्टीकरण जर वाचलं ना, तर त्याच्यानंतरची पुढची स्टेज आहे पारायण करणं. पारायण करणं, वाचन करणं आणि मग तिसरी स्टेप म्हणजे लिखाण करणं. कारण कसं आहे की पहिलं समजून तर घेतलं पाहिजे की काय नक्की आहे, अर्थ काय आहे, पहिलं समजून घेणं फार महत्वाचं आहे. मग समजून घेतल्यानंतर एकदा अर्थ समजले की मग ओव्या वाचणं किंवा पारायण करणं ही दुसरी स्टेप. की आपल्यामध्ये ते मनन चिंतन मी जे म्हणते ते रिजलं पाहिजे. जे काही आपल्याला अर्थ समजला आहे तो नित्य नियमितपणे रिव्हाइज केला पाहिजे, उजळणी केली पाहिजे. मग पारायणाचा अर्थच असा आहे. पारायण म्हणजे वारंवार वारंवार रिव्हिजन करणे, उजळणी करणे, कारण इतकं सुंदर असतात हे, पारायण करण्यासारखेच असतात. त्याला पारायण म्हणू शकतो आपण. नुसतं ओवे वाचणं, नुसतं ग्रंथ मेन वाचणं, हे पारायण नाही होऊ शकत. मेकॅनिकली असतं ते वाचन किंवा त्यातला काही सरळ वरवरीत शब्दार्थ असतो तो घेतला जातो. शब्दार्थ नसून गूढार्थ आपण गृहीत धरला पाहिजे. त्या गूढार्थाचं पारायण झालं पाहिजे. एक मिनिट, एक मिनिट.
तर हे गुढार्थ च पारायण झालं पाहिजे. हे दुसरी स्टेज. आणि मग पारायण केल्यानंतर सतत उजळणी करून रिवाइज करून मनाला सारखा त्याचा हे देऊन आठवण करून मग लक्षात ठेवणं म्हणजे लिखाण, मनन आणि चिंतन. म्हणून मग ते लिखाण केलं पाहिजे. पण जनरली मी बघते आजूबाजूला या पद्धतीने ना पारायण होतं आणि ना लेखन होतं. आणि काही सांगायला आपण गेलं, मी तर बऱ्याचदा प्रयत्न केले असे, की जसं काल दीपपूजन होतं आणि मेसेज पडला ग्रुपवर की पूजन आहे आणि तुम्ही जॉईन होताय का नाही. मग मी म्हटलं आता हे दीपपूजनात तुम्ही अडकला आणि त्यांनी प्राणायाम योगाचं सेशन न करणे हे मनाला माझ्या पटलं नाही. म्हणून मी लगेच म्हटलं स्वतःच आपल्या आत्म्याचं दीपपूजन झालं पाहिजे. तसंच हे जे आपले साधक बाकीच्यांना तर काही मी सांगायला जात नाही, पण आपले साधक एक 4-5 लोक होते त्यांना मी म्हटलं असं पारायण करू नका, असं लिखाण करू नका. तुम्ही त्यापेक्षा अर्थ समजण्याला फोकस करा. पण ते त्या वेगळ्या दृष्टीने या गोष्टींकडे बघितलं जातं की आम्ही सेवा करतोय, आम्ही सेवा करतोय. सेवा कोणाची? तर गुरूंची. म्हणजे आता हे गुरुचरित्र लिहिणं लिहिणं म्हणजे ते सेवा समजतात. दासबोध लिहिणं म्हणजे सेवा समजतात. कोणाची? रामदासांची सेवा. तर ह्या मनातल्या रूढी, मनातल्या भावना किंवा आपले हे जे आहेत ना बिलीफ थेरपी, आपला विश्वास ह्याला बदललं पाहिजे नाही सध्या. तर कोणाची आपण सेवा करत नसून आपली आपणच सेवा करतो. आणि आपली आपण सेवा म्हणजे पहिला आधी अर्थ तर समजून घेतलं पाहिजे ना. आपल्या आत्मज्ञान कशाला म्हणतात? आत्मज्ञान जे आहे ते स्वतःचं ज्ञान, स्वतःचं ज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान हे महत्वाचं आहे. लिहून काढून कितपत ते मेकॅनिकल वरवरचे अर्थ लक्षात ठेवले, पाठ जरी झाल्या ओव्या, तरी अर्थ तो मेन नाहीच आहे ना, लिहिलेला अर्थ नाहीच आहे ना बऱ्याच ह्याचा मी तसा. आणि त्या अर्थाकडे कोणी बघतच नाही जरी मेन असेल लिहिलेला अर्थ. एक मिनिट हं. तर स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ करवीर यांचं मी पत्र वाचते, आशीर्वाद वाचते, दुसऱ्या आवृत्तीला मिळालेला. तर आजपर्यंत श्री गुरुचरित्राकडे केवळ प्रासादिक ग्रंथ म्हणून पाहिले जात होते, पण तो केवळ प्रासादिक नसून आध्यात्मिकही आहे. आता आध्यात्मिक म्हणजे काय? आणि अध्यात्म म्हणजे स्वतःबद्दलचा अभ्यास, आत्म्याबद्दल जाणून घ्यायचं, स्वतःबद्दल जाणून घ्यायचं म्हणजे तो अध्यात्म. माझ्या आणि माझं, मग माझं शरीर, माझ्या शरीराच्या आतमध्ये काय आहे, सगळं माझ्याबद्दल जाणून घ्यायचं म्हणजे मी 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 नव्हे, तर माझ्याबद्दलच्या जाणीवा, माझ्याबद्दलचा ज्ञान. अध्यात्म म्हणजे केवळ प्रासादिक नसून अध्यात्म ही आध्यात्मिकही आहे. हे आता सर्वांना कळेल केवळ अन्वय अर्थ लिहिल्यामुळे. स्फोट केलेत, स्फोट एक एक कहाण्यांचे त्यांनी. आणि प्रस्तावनेत त्याचा अनुबंध चतुष्टय दाखविल्यास वाचकांना आध्यात्मिक म्हणून या ग्रंथाची महती पटेल. म्हणजे प्रस्तावनेतच हे लिहिलं पाहिजे. नाही तर जनरली आपण वाचतो, कसं वाचतो, लगेच वाचायला घेतो, वाचायला घेतो. असं न करता प्रस्तावना पहिल्यांदा कुठल्याही पुस्तकाच्या आपण जर प्रस्तावना वाचल्या तर आपल्याला कळतं ते पुस्तक कसं वाचायचं, कुठल्या गोष्टींवर जोर द्यायचा, काय महत्वाचं आहे. म्हणून यांनी पण म्हटलंय प्रस्तावनेत त्याचा अनुबंध चतुष्टय दाखवलेत. म्हणून पहिलंच पान यांचं आहे. वाचकांना आध्यात्मिक म्हणून या ग्रंथाची महती पटेल. ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघाव्यात, त्या वाचकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यातून साधकांची मात्र अनावृत्ती व्हावी, एवढीच पीठस्थ देवतांच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा पीठस्थ देवतांचे अनेक आशीर्वाद व आमचे नारायण स्मरण स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ करवे. तर त्यांनी तेच म्हटलेलं आहे. त्यामुळे मी आता प्रस्तावना वाचणारच आहे. आज थोडंसं घेणार आहे मी प्रस्तावना, मला खूप काम आहेत खरं. म्हटलं तर आज नको पुढं ढकलायला. तर दुसऱ्या आवृत्तीचे ग्रंथ खूप मोठा आहे बघा. एवढा ग्रंथ आहे बघा. ऐका एवढा मोठा ग्रंथ आहे.
तर दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना. श्री गुरुचरित्र अन्वयार्थ अथवा सुबोध गुरुचरित्र या ग्रंथाची प्रथम आवृत्ती डिसेंबर 2000 मध्ये प्रसिद्ध झाली. 25 वर्ष झाली बघा पुस्तकाला. त्यानंतर काही वर्तमानपत्रे व नियतकालिके यांनी ग्रंथावर अभिप्राय प्रसिद्ध केले. ग्रंथ मोठा असून त्यातील मुद्दे अभ्यास, चिंतन, मनन करण्याजोगे आहेत. एकदा वाचून हातावेगळे करण्याजोगे नाहीत आणि सध्याच्या धावपळीच्या जीवनात या ग्रंथांचे मननपूर्वक वाचन इच्छा असूनही अनेकांना शक्य होत नाही. आपलं खरं ज्ञानबोध कार्यक्रम जो आहे त्याचा हेतू सुद्धा हाच आहे की आपल्याला वाचन होत नाही. म्हणून पुस्तकाचं थोडं थोडं येऊन जर कोणी सांगितलं, शेअरिंग केलं तर ते लवकर होतं, रेकॉर्डिंग ऐकता येतं. पण तरी सगळं मी रेकॉर्डिंग नाही करणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला कार्यक्रमाला हजर व्हावं लागेल. सगळं रेकॉर्डिंग होऊ शकणार नाही. कारण लिमिटेशन्स असतात, आपल्याला काही एटिकेट्स पाळावे लागतात. तरी मी आता ह्यांच्याशी बोललेली आहे, आपले प्रकाशक यांच्याशी. आपल्याला त्यांनी उत्कर्ष प्रकाशन जोशी म्हणून आहेत, सविता धर्माधिकारी मॅडम, त्यांचे मिस्टर पहिल्यांदा बोलले होते. नंतर मी पण बोलले आणि त्यांनी मला मदत केल्यामुळे, नाही तर माझ्याच्यानी असंख्य कामं असतात, माझ्याच्यानी होत नाही. मला तुमची मदत लागते. आता काल श्रद्धा मॅडमच्या पण एक मोठ्या आहेत, त्यांचं सेशन ठेवायचंय. मी त्यांना म्हटलं तुम्ही बोलून घ्या, तर त्या म्हणतात तुम्हीच बोला. नाही होणार. दोन्ही दिवस मला वेळ नाही मिळाला, आजही नाही वेळ मिळाला, कालही नाही मिळाला. आणि तुम्ही एवढे ट्रेन झालेला आहात आता की माझीच जागा तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही बोला पहिल्यांदा, नंतर मी बोलेल. काय आता तुम्हाला माहितीये ना कार्यक्रम कसे असतात. पालकांना समुपदेशन करायचंय, पालकत्व यावर बोलायचंय. तर ह्या अशा गोष्टी सविता मॅडमच्या मिस्टरांनी फोन केला, पहिला फोन त्यांनी केला, आपल्याला निरोप सांगितला, म्हणून माझ्याकडनं दुसरा फोन झाला. नाही तर पहिला प्रिलिमिनरी झालाच नसता. तर या गोष्टी तुम्ही कराव्यात, पुढे घ्यावी हे पुढाकार, असं माझं म्हणणं आहे. मी आधीच सांगितले, हे सगळे ग्रुप तुम्ही चालवा. आपल्याला बरंच वेगळी वेगळी कामं करायची आहेत. तर ह्या ग्रुपला तुम्ही जर चालवलं पुढाकार घेऊन, तर आपल्याला अजून उत्तम काही करता येईल. तर ग्रंथ मोठा असून त्यातील मग हे बघा, तर हे आपल्याला डिस्काउंट दिला. आपण 10 कॉपी घेतल्या, 20% डिस्काउंट दिला. तर ते म्हणाले मॅडम तुम्ही करा रेकॉर्डिंग, काही नाही, मला लेखकांनी सांगितलं होतं, पब्लिसिटी झाली पाहिजे. आता यामुळं नुसतं कार्यक्रम घ्यायचा तर 10 कॉपी झाल्या की नाही. मी पण त्यांना तेच बोलले. पण तरी पण सगळं नाही ना, सगळं नाही रेकॉर्डिंग करून उपयोग. मग ते म्हणाले घ्या थोडं थोडं. म्हणून मग आपल्याला रूल्स पाळायला लागतात. म्हणजे मी तर पाळते बघा. मी खूप ऑनेस्ट राहते. मी तुम्हाला कुठल्याही पुस्तकातनं काय घेतलं, कुठून मला मिळालं, सोर्स काही नेहमी सांगत असते. कारण सोर्सला आपण पहिले धन्यवाद दिले. सोर्स सांगणे म्हणजे सोर्सला ग्रॅटिट्यूड देणे. तर या महत्वाच्या गोष्टी झाल्या पाहिजेत. सोर्सला आपण विसरलं तर आपल्याला तेवढा फायदा होत नाही. कारण सोर्सच आपण कटअप करतो ना. समजा कुठल्या पुस्तकातनं मी घेतले हे जर सांगितलं नाही तर तो कटअप होतो. त्यापेक्षा सांगून बघा हे असं चाललंय माहिती. थांबा, महत्वाचेच सगळे फोन सुरू करते. तर त्यामुळे अभ्यास, चिंतन, मनन करण्याजोगे आहेत. आणि म्हणून मग आपण एक पॉइंट रोज घेऊयात प्रत्येकाने. आणि काय मनन चिंतन, मनन चिंतन काय करायचंय ते आपण एक वाक्य तरी लिहावं असं मला वाटतं सगळ्यांनी. तेवढं तरी की मला काय कुठल्या पॉइंटवर मनन चिंतन करायचं आहे. तर हे फार महत्वाचं आहे. तर याला आपण फोकस करूयात. आता बघा, सध्याच्या धावपळीच्या जीवनात या ग्रंथांचे मननपूर्वक वाचन इच्छा असूनही अनेकांना शक्य होत नाही. तेव्हा या ग्रंथातील मुद्दे प्रवचनातून लोकांपर्यंत पोचवावेत अशी सूचना झाली. त्यानुसार गुरुचरित्र या विषयावर माझी प्रवचने सुरू झाली व तीही लोकप्रिय झाली. आता हे प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे? ह्यांनी ऑथरनीच लिहिलेली आहे. म्हणजे त्यांनी प्रवचन सुद्धा घेतली. आणि प्रवचन हे खूप माध्यम चांगलं आहे. कारण प्रवचनाद्वारे काय करतो तो कीर्तनकार, प्रवचनकार जो काही देतो व्याख्याता, तो गर्भित अर्थ सांगत असतो.
तर पारायणापेक्षा हे केव्हाही ऐकणं चांगलं. त्यांचं कसं सार सांगितलेलं असतो. तर प्रवचनाच्या निमित्ताने पुण्याबाहेरही अनेक वेळा जाणे झाले व तिथल्या श्रोत्यांमध्ये ग्रंथांबद्दलची जिज्ञासा व उत्सुकता निर्माण झाली. पण ग्रंथांच्या प्रती सगळीकडे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे ग्रंथाला बरीच लोकप्रियता लाभूनही अनेक दत्तभक्तांना ग्रंथ पाहावयासही मिळालेला नाही. अशी स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत ग्रंथांची दुसरी आवृत्ती काढणे आवश्यक. आणि आज जरी बघितलं तर सगळीकडे या अवेलेबल नाहीच आहे. आता त्या दिवशी एवढं मोठं प्रदर्शन होतं, सगळ्या प्रकाशकांचे होते, तरी सुद्धा तिथे म्हटले हे आम्ही असलं ठेवत नाहीत म्हणे, तुम्हाला तिकडेच जाऊन घ्यावं लागेल. आणि हे माझ्याकडे एक कॉपी होती, त्याच्यावर फोन नंबर होते प्रकाशकाचे वगैरे, म्हणून साध्य झालं लगेच. डायरेक्ट प्रकाशक पुण्यातलाच आहे, तिथे जाऊन मिस्टर घेऊनही आले. पण सगळ्यांना मिळतीलच असं काही नाही. त्यामुळं हे आता मोठपणे तुम्ही बघता वाचायला सुद्धा अवघड जातं. म्हणून मग मध्ये त्यांनी काय केलं, वेगळे वेगळे ग्रंथ होते आधी. म्हणजे हे जे आहे बघा, ज्ञानकांड आहे, कर्मकांड आहे, भक्तिकांड आहे, हे वेगळे वेगळे केले, परत आता एकत्र केले. तर असं झालं, कारण वेगळे वेगळे पण करून त्यांना काही प्रॉब्लेम आले असतील. तर वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून ज्ञानकांड वेगळं आहे, कर्मकांड वेगळं आहे, भक्तिकांड वेगळे. तर मी ज्ञानकांड वाचणार आहे आणि कर्मकांड आपले सुजाता मॅडम वाचणार आहेत. भक्तिकांड कोणाला वाचायचं असेल तर पुढे येऊ शकता तुम्ही. अर्चना मॅडम म्यूट करा. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रथम आवृत्ती मोठ्या आकाराच्या 900 पानाच्या आहेत. मग आता ते सगळं सांगितलंच तुम्हाला. श्री गुरु चरित्रात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह स्वामी महाराज. साधा श्री नृसिंह या शब्दाचा अर्थ इतका सुंदर दिलाय ना, जो मला पण माहिती नव्हता, पहिल्यांदाच माहितीये झाला या पुस्तकातनं. नृसिंह कोणाला माहिती असेल तर सांगा बरं. नृसिंहचा मी तर एक देव समजत होते, आपल्याला ते माहितीये कथा. तुम्ही सांगा नृसिंहचा अर्थ सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा. नाही तर अनम्यूट करून सांगा, बघू कोणाला येतोय का. लिहिला का कोणी चॅट बॉक्स मध्ये? नाहीये, ठीक आहे. तर श्री गुरुचरित्रात श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या दोन अवतारी विभूतांचा संचार ज्या ज्या ठिकाणी झाल्याचा उल्लेख आहे, त्या त्या ठिकाणी पुढे दत्त क्षेत्रे निर्माण झाली व ती क्षेत्रे दत्तोपासनेची केंद्र बनली. अशा स्थानांचा एक नकाशा श्री गुरुचरित्रान्वयार्थ या ग्रंथात असावा अशी सूचना आली, आणि आहे तो. अष्टतीर्थामध्ये स्नान, पूजा, जप, दान, नर आणि सिंह नाही. ती काय फोड आहे का, जोड आहे का, अर्थ विचारलाय. अष्टतीर्थामध्ये स्नान, पूजा, जप, दान इत्यादी करण्याचे महत्व गुरुभक्तांच्या दृष्टीने अत्यंतिक आहे. या अष्टतीर्थांपैकी 6 तीर्थाचे नूतनीकरण विश्वशांती प्रतिष्ठाना या संस्थेने गेल्या काही वर्षामध्ये केलं आहे. त्याचा नकाशाही इथे आहे. ग्रंथाची प्रथम आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य शृंगेरी पीठ यांचे आशीर्वाद प्राप्त झाले, आणि त्यावेळी प्रसिद्ध नाही करता आले, हे मी तुम्हाला सांगितलंच. आता आशीर्वाद पत्रामध्ये गुरुचरित्र हा ग्रंथ केवळ प्रासादिक नसून आध्यात्मिकही आहे, ही त्याची महती प्रस्तावनेत दाखल केली जावी ही श्रींनी इच्छा पण व्यक्त केली, आणि त्यानुसार आपण वाचली सुद्धा. आता बघा, महत्वाचं तुम्हाला जो पॅरेग्राफ टाकला होता ना, तो आहे की इतश्री हे पद. इतिश्री, इतिश्री बघा काय ऍक्च्युली एक ओळ आहे. आता ते पत्र जे होतं ते संस्कृत मध्ये होतं ना, जीवाचे अज्ञान नाहीसे करणे, किंचित थोडासा आलाय. आता बघा, जे पत्र होतं ते अर्थात संस्कृत मध्ये असणार ना. इति श्री गुरुचरितामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे
अमुक नाम अमुक संख्याध्याय हा प्रत्येक एक प्रकरण झालं की हे होत होतं. तर त्याचा अर्थ स्पष्ट केला. इति श्री, इति श्री इति श्री गुरुचरित्रामृते, इति श्री, इति श्री हे पद अथश्री या पदाची दुसरी बाजू आहे. आपण म्हणतो अथश्री अथश्री, अथश्रीची दुसरी बाजू इतिश्री. तर इतिश्रीचा अर्थ बघा, पारायण करणाऱ्या साधकाने इतिश्री या पदाने आपल्याला सध्या प्राप्त झालेली जीवदशा जाणे, म्हणूनच मी बदललं परवापासूनचं वाचन. हे एकच ओळ वाचली आणि लगेच बदललं की नको अमावस्येचं. का बरं? का तर बघा इथे इतिश्री हे पद, इतिश्री कोणाला म्हटलंय? पारायण करणाऱ्याला. मग पारायण करणाऱ्याने इतिश्री या पदाने आपल्याला सध्या प्राप्त झालेली जीवदशा जाणावी. आपण सध्या ज्या भूमिकेत आहोत, जे पारायण करतोय, त्याची जीवदशा काय, आत्ताची जीवदशा काय ही जाणावी. नित्य, नित्य शुद्ध बुद्ध सत्य सर्वतंत्र स्वतंत्र असणारा आत्मा ही अथश्री म्हणजे मूळ स्थिती आहे. आपण पारायण कसं करतो? सुचिर्भित होऊन करतो, आंघोळ झाल्यावर करतो, पवित्रतेने करतो, प्रसन्नतेने करतो, संकल्प सोडून केला पाहिजे. हे जसं म्हटलेलं आहे तसं नित्य शुद्ध बुद्ध सत्य सर्वतंत्र स्वतंत्र असणारा आत्मा, आत्मा म्हणून जाणून तर घेतलं पाहिजे ना. आता माझा काही अधिकार आहे का हे अन्वर्थ वाचण्याचा? माझा बिलकुल अधिकार नाहीये. मी काही हे वाचलेलं नाहीये ना, मी गुरुचरित्र वाचले. तुमच्या मधल्या कित्येकांनी गुरुचरित्राची पारायण केली असतील, गुरुचरित्र ऐकायला गेला असाल. मी अजिबात काहीही केलेलं नाहीये. मी फक्त जाते, मी म्हणजे ऊर्जा घ्यायला जाते. गाणगापूरला जाते मी, ह्याला जाते, तुम्हाला सांगते सांगलीचं जिथे आहे तिथे जाते. दत्ताच्या उपासनेतली, उपासना नाही म्हणता येणार, काय म्हणायचं तुम्हाला, गुरुपरंपरेतली दीक्षा घेतलेली मी आहे. पण दीक्षेपुरते तेवढेच गुरु, बाकी पुढे मी काही केलेलं नाही. म्हणजे ध्यान करतेय, ध्यान उपासना आहे, पण धार्मिकता आपण जे भक्ती म्हणतो ते काहीही नाहीये. दत्तात्रयांची भक्ती पण मी म्हणजे स्वामींचा असू देत प्रकट दिन, नाही तर काही स्वामींचा काय परवा आपल्या ह्यांचा झाला नित्यानंद बाबांचा, काय नाही केलं मी. मी फक्त त्यांचं ते जे आहे ना, मेरे राम खुद में मेरे राम बनके रहते हे, ते फक्त शांत बसून त्याचा अर्थ जाणून इथेच आहे सगळं, इथेच आहे, एवढं केलं बस. अशा माझ्या भक्ती आहेत. त्यामुळे माझी पात्रता नाहीये हे अन्वयार्थ वाचण्याची, पण मी एक प्रोफेसर आहे, शिक्षक आहे, या नात्याने वाचन करत आहे. सगळं ऊर्जेवर सरेंडर केलेलं आहे. त्या ऊर्जेच्या मनात काय आहे बाबा तू करून घे, म्हणून मी ज्यावेळेला ध्यानाला बसले की मी हे वाचते, माझा काय संकल्प असला पाहिजे हे सुद्धा मी ठरवलं नाही. माझ्याजवळ ते पुस्तक कसं आलं तुम्हाला माहितीये. पुस्तक वाचण्याचा निर्णय घेतला, काय प्रसाद मिळाला तुम्हाला हे माहितीये. रेकॉर्डिंग बंद करून जरा इतकं कॅज्युअल, कॅज्युअल घेऊन मला चालणार नाही ना. तर इतिश्री या पदाने आपल्याला सध्या प्राप्त झालेली जीवदशा जाणावी. नित्य शुद्ध बुद्ध सत्य सर्वतंत्र असणारा हा. मग मी काय केलं की चला आता घ्यायचंय आपल्याला वाचायला 2 दिवसापूर्वी. मग मी ध्यानात बसले नेहमीप्रमाणे. मला वेळ सुद्धा मिळाला नव्हता. काय संकल्प असावेत याचे, काय लिहू, काय ठरवावेत. संकल्पाशिवाय काही करायचे नाही चांगल्या गोष्टी, ही तर सवय लागली. मग हे थोडंसं वाचायचं होतं, खुणा करायच्या होत्या त्या दिवशी आपल्याला, घ्यायच्या आधी सकाळ, परवाची सकाळ सरते. मग मी ध्यानात बसले पहिल्यांदा. म्हटलं आता हे गुरुचरित्र वाचायचं काय संकल्प असावा. ऊर्जेला आवाहन केलं की बाई पुस्तक तू पाठवलंय, मला वाटतं हे घेतलं पाहिजे. कार्यक्रम ठेवलाय, भले साधकांसाठी असेल, भले माझ्यासाठी असेल, भले दोघांसाठी असेल. संकल्प माझा काय असावा ध्यानाचा, ध्यानाचा संकल्प. मला ध्यानातनं घ्यायची सवय आहे की ध्यानातनं आपण जोडलं पाहिजे वैश्विक ऊर्जेला. मग मी बसले की माझा संकल्प काय असावा.
हे करण्याचा गुरुचरित्र. आता 1-1.5 महिना तर वाचायला लागेल, किंवा किती आहे, पूर्ण वाचेल थोडं वाचेल माहिती नाही, आता हे वाचत गेल्यावर कळेल ना कसं वाचायचं किती वाचायचं. मग संकल्प आला मला ध्यानातून, जो काही फ्री विल आहे, जो काही मोक्ष मला या जन्मी हवा आहे किंवा होणारही आहे सांगितलेलं आहे, तर तो मला स्टॅम्प पाहिजे. येस, स्टॅम्प. झाले मी मोक्ष म्हणजे मानुष्य जन्मात ना आपण 4 प्रकारच्या मुक्ती बघितल्या. मला बाजरा. मनुष्य जन्म नकोय, मी कुठल्या ह्याच्यात बाजरा. अडकले नाही पाहिजे. अर्चना मॅडम, किती वेळा सांगू तुम्हाला म्यूट करा. तर हा स्टॅम्प मला हवाय, मोक्षचा स्टॅम्प. माझी जी फ्री विल आहे, मला जे नकोय आता मनुष्य जन्म, भले मी काम करायला तयार आहे पण मनुष्य म्हणून नाही. आता वरच्या आयामावरून मी काय काम करायचे असेल माझी पात्रता, तर ते बस आता द एंड हवा. मला हा स्टॅम्प हवा या आत्ता या जन्मात, जेवढ्या लवकर आहे तेवढ्या शक्य, असा संकल्प माझ्या पुढे आला. मग तो आपल्या प्रतिपदेच्या ह्याच्यात मी म्हणजे डायरी आहे त्या प्रतिपदा डायरीत लिहिला संकल्प. आणि मग संकल्प लिहिला आणि वाचायला लागले. आता हे बघा, हे पहिलं पान आणि हे दुसरं पान म्हणजे ह्याचं प्रस्तावनेचं हे दुसरं पान, आणि त्याच्यातच हा पॅरेग्राफ आला. आणि मग लक्षात आलं की ते मस्त ऊर्जेने संकल्प दिलाय, तेच येतोय लिहिण्याचा. तोच तुम्हाला सांगते आता. बघा, नित्य शुद्ध बुद्ध सत्य सर्वतंत्र स्वतंत्र असणारा आत्मा ही अथश्री. म्हणजे इतिश्री म्हणजे आपण, आपला जीव. आता आपला जीव कुठल्या स्वरूपात आहे, त्याने मानवी शरीर धारण केलेलं आहे, जीव आहे. पण आपण जीव म्हणजे इतिश्री आहोत तसे आहोत. पण आपल्याला अथश्री म्हणजे आपल्या मूळ स्थितीकडे जायचं आहे. सर्वतंत्र स्वतंत्र असणारा आत्मा ही अथश्री. तो आत्मा जीवाभावास प्राप्त होतो ती इतिश्री म्हणजे सध्या साधक ज्या अवस्थेला प्राप्त आहे ती जीवदशा होय. इतिश्री म्हणजे जीवदशा, साधक आपण आता आहोत ते. तेथून मूळ स्थितीकडे उत्क्रांत होण्याचं साधन आहे गुरुचरित्र. बघा, म्हणजे जे ध्यानात ना मला संकल्प आला तोच इथे आला. मग मी म्हंटल, अरे इच्छा, मला संकल्पही हाच आला, हेच साधनही गुरुचरित्र आहे. मग हे मी तुम्हाला तर सांगितलंच होतं, संकल्प लिहा संकल्प लिहा. मग माझ्या लक्षात आलं, मी तुम्हाला गुरुचरित्राचे संकल्प लिहायला सांगितले पण लिहिले नसतील, बरेच झोपलेले असतात, मला त्यांना जागं केलं पाहिजे. म्हणून मी लगेच डिसिजन कॅन्सल केला, की नाही आता हे आज नाही घ्यायचं. संकल्पाला लोकांना परत एकदा आठवण हलवलं पाहिजे. आणि एवढा सुंदर संकल्प आपण पोस्ट करू ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर. तवर मी पाहिलं नव्हतं, मी कामात होते. जरी डिसिजन माझा काही झालं होतं, मी कामात होते. नंतर मी बघितलं एकदम त्यावेळेला. आणि मग सुजाता मॅडमचं मला दिसलं, मला खूप आनंद झाला, चला मॅडमनी टाकलंय लक्षात ठेवून. पण मग मी तिथे हे केलं, परत तरी डोळे मिटले की मग काय करायचंय आता, हे तर पटलंय, आता माझं काय करू. पण मला ते आलं नाही, श्रावणच. म्हणजे तुम्हालाही संकल्पाची वेळ थोडा अजून अवधी मिळेल, झोपलेले जागे होतील किंवा लिहिलेले संकल्प हा लिहितील, वाचतील पॅरेग्राफ, त्यांनाही कळेल. किती जणांनी लिहिला मला सांगा ह्याच्यानंतर, मी पोस्ट केल्यानंतर किती जणांनी संकल्प लिहिला. म्हणजे मी जे 2 दिवस पुढे ढकलले त्याचा उपयोग एकाने तरी करून घेतला का, मला बघू द्यात ना. चॅटबॉक्स मध्ये सांगता का, हो मी हा संकल्प ऍड केला. ऑनेस्ट राहायचं, ऑनेस्ट. आपल्याला ना या इथे खोटं बोलून चालणार नाही, तुम्हाला सांगते. आणि सगळ्यात मला चीड आहे खोटं बोलण्याची. कोणी खोटं बोललं की मग अवघड आहे. बाकी काही ऍक्सेप्ट करू शकते मी, पण खोटं बोलणं म्हणजे माझ्या नजरेतून ती व्यक्ती उतरून जाते. माफ करते मी पण उतरून जाते. चॅटबॉक्स मध्ये लिहा, कोणी ऑनेस्टली लिहा. सुजाता मॅडम म्हणतात मी केला. माधुरी मॅडम, म्हणजे तुम्ही आधी केला नव्हता असा अर्थ धरायचा का? 2-3च आलेत, म्हणजे आधी केला नव्हता का? ठीक आहे, तुम्हाला चेक करा. तर म्हणून मग हे महत्वाचं आहे की मूळ स्थितीकडे उत्क्रांत होण्याचं साधन म्हणजे गुरुचरित्र. म्हणजे गुरुचरित्राला कशाने बघितलं पाहिजे आणि उत्क्रांती व्हायची, हे साधन, जी मूळ स्थिती जीवाने पुन्हा प्राप्त करून घ्यायची आहे ती म्हणजे अमृतत्व दर्शनारी असून तद्रूपच आहे मूळ स्थिती. बघा, मूळ स्थिती
आपली म्हणजे आपण क्रिएटर, मूळ स्थिती ही अमृतरूपी आहे, अमृतत्व दर्शवणारी आहे. म्हणून श्री गुरुचरित्र हे अमृत म्हटले आहे. आता श्री गुरु म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म असल्यामुळे श्री गुरुचरित्र हे आत्मतत्व जीवदशेपर्यंत अवतरणे व जीवदशेतून पुन्हा उत्क्रांत होऊन अमृतत्व पर्यंत पोहोचणे ही अपक्रांती उत्क्रांती दर्शविणारे चरित्र. आता अजून एक महत्वाचं आहे की अपक्रांती उपक्रांती. अपक्रांती म्हणजे ओरिजिन क्रिएटर पासून या जीवामध्ये येणं आणि जीवापासून उत्क्रांत होऊन मूळ स्वरूपाला जाणं, हे सायक्लिकली काही हजार वर्षांचं सायकल असतं, ते चालू असतं. तर हेच आपण म्हणतो की आता उत्क्रांतीचा काळ आलेला आहे आणि आपण आपल्या ओरिजिनला जाणार आहोत. पोर्टल सुद्धा उघडलेलं आहे ऑगस्ट मध्ये, अजून ते उघडणार आहे. हे साधनही आहे आणि साध्यही आहे. साधन पण आहे, साध्य पण आहे. म्हणजे आपल्याला डेस्टिनेशनला तिथेच जायचंय, पण जाण्याचा सुद्धा मार्ग आहे. दोन्ही आहे. म्हणून त्याचा उल्लेख श्री गुरुचरितामृत असा केला आहे. आता हे चरित्र सर्व कथारूपाने सांगितले आहे आणि श्री गुरूंचे म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ गुरु व श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू यांचे आहे. हे दोघेही साक्षात परब्रह्मरूप असल्यामुळे त्या दोघांची कथा ही परमकथा आहे. आपणास अमृतत्व प्राप्त व्हावे ही साधकाची कामना पूर्ण करणारी ही श्री गुरूंची परमकथा आहे. म्हणून श्री गुरुचरित्र हे परम कथा कल्पतरू. काय झालंय आपलं ते पुरस्काराचं आलंय पेपरमध्ये, तर ते जरा सातारकर कोण आहेत कार्यक्रमामध्ये, जरा सातारकरांनी लोकमत बघा. ते फोन येत आहेत. मला तर काही बातमी मिळाली नाही. सातारच्या लोकमत मध्ये आज आली आहे आणि 22 तारखेच्या पण आली. कोण आहे सातारकर इथे? साताऱ्याचा असेल तर जरा बघून, कारण आता जो फोटो आलाय तो थोडा कट झालाय उजवीकडचा. तर मॅडम हा स्वामी सातारा. मॅडम जरा लोकमत बघा ना. तुमच्याकडे नसेल तर शेजारी पाजारी असेल तर बघा. हा हो मॅडम. सातारा. मी जर आता गावाकडे आहे, निघाली गावाला, तर उद्या बर. तुम्हाला ते कात्रण पाठवून देते मॅडम. नाही, फोटो पाहिजे मला ना. तो राईट आता जो फोटो आलाय ना तो राईट कट झालाय. तर ते फोन यायला लागलेत आता पेपरमध्ये. आजच्या पण होय आलेली आहे का? लोकमतला हं. साताऱ्याच्या. आणि बरं बरं. 22 तारखेच्या पण आली आहे. फोटो आलेला आहे माझा आणि हो आपलं हो, मला अजिंक्य हा. आलेलं. बरं, तुम्हाला आता लगेच पाहिजे का मग ते फोटो? लगेच म्हणजे आज मिळालं तर चालेल. सुजाता मॅडमचं नाव आलंय आपल्या. बरं आपल्याला बरं. क्रेडेन्शियल आहे की नाही? सुजाता मॅडमनी हो ना. कसं छान वाचलं, त्यांचं हो पण ना. नाव आलंय. तर बघा सातारकरांनी बघा, त्यामुळे फोन सारखे चाललेले आहेत. काही लोकांना कळतंय ना आता पेपरमध्ये वाचून. हो ना आणि मॅडम. मी नाही माझ्या परीने एवढा प्रसार केला, पण काही काही आता ते पेपरमध्ये वाचून चाललेत फोन. तर ठीक आहे, आता ते पण ह्याचाच फोन होता. तर असे आपले हे आहे गुरुचरित्रामृत असा केला आहे. आता हे हा तर मी महत्वाचं सांगायचंच विसरले अर्धवट. या गोष्टी या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा करायला उभं राहतो, आपण वेळ देतो, आपण कष्ट घेतो, तर किती आपल्याला ऊर्जा देते, भरभरून देते. आणि हे देणं वेगळं प्रापंचिक मटेरियलिस्टिक फायद्यांपेक्षा वेगळं नसतं का? वेगळ्या गोष्टी आहेत या, जे देत आहे ती वेगळी गोष्ट आहे. समाजापर्यंत आपल्या कामाची पावती मिळाली आपल्याला. हे काही साधं मटेरियलिस्टिक फायद्याने काही ते 1 कोटी मिळाले असते तरी याचा आनंद असतो का त्या कोटी रुपयाला तरी? हे जेव्हा अनुभवायला मिळतं आपल्याला त्याच वेळेला कळतं की आपल्याला काय अमूल्य मिळत आहे. तर या गोष्टी आपण या आपल्या अध्यात्माकडे गेलो पाहिजे ना, आपण प्रापंचिकतेतून मूळ जीव स्वरूपातून आपल्या आत्मस्वरूपाला ओरिजिनला गेलं पाहिजे. त्यालाच अमृत म्हटलेलं आहे. अमृताची चव कळल्यावर कळते काय आपण अमूल्य खात आहोत, चाखत आहोत, आपल्याला प्रसाद रूपी मिळत आहे. तर हा अमृत ग्रंथ आहे.
म्हणून तुम्हालाही मी संकल्प पेरायला सांगितले. आता तुम्ही जर संकल्प दुसऱ्यांसाठी पेरले असतील ना, तर नक्कीच तुम्हाला अमृत चाखायला मिळणार. तुमचे संकल्प स्वतः पुरते असतील तर तेवढेच मिळणार, हे पण सांगते. तर ह्या संकल्प लिखाणात बदल घडले पाहिजे. जे रेग्युलर माझ्या बरोबर आहेत 2 वर्ष 3 वर्ष, त्यांचे बदल घडले पाहिजे संकल्पात. तर हे एक आहे, कथारूपाने सांगितले आहे. हे दोघेही साक्षात परब्रह्म म्हणून श्री गुरूंची परमकथा म्हणून श्री गुरुचरित्र हे परमकथा कल्पतरू म्हणून वर्णिले जाते. या कथा कल्पतरूमध्ये श्री नृसिंह सरस्वती हे उपाख्यान महत्वाचे आहे. कारण बघा, कारण नृजीवस्य सीम विद्या हंती ती नृसिंह, अशी नृसिंह या शब्दाची उत्पत्ती पूजनीय श्री वासुदेवानंद स्वामी महाराजांनी स्वतःच द्विसाहस्त्रीमध्ये दिलेली आहे. त्यावरून बघा, आता नृ लिहून घ्या. नृ म्हणजे जीव, लिहून घ्या. नृ 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 म्हणजे जीव. सिंह, सिंहाचा सिंह म्हणजे अविद्या, म्हणजे नृसी म्हणजे बघा, जीवाची अविद्या. आपण अविद्येत असतो ना, आपण अडाणी असतो, आपण गाढव असतो, अज्ञानी असतो. म्हणजे नृ म्हणजे आपली, नृ म्हणजे जीवाची, सी म्हणजे अविद्या, अज्ञान. ह सिंहाचा ह म्हणजे हंती, हारक, नाश करणारा. हंती नाश करतो तो, जीवाचे अज्ञान नाश करतो तो नृसिंह. नृ म्हणजे जीव, सिंह म्हणजे अज्ञान, म्हणजे हंता. नृसिंह म्हणजे जीवाचे अज्ञान नष्ट करतो तो नृसिंह. आणि आपण तर काय म्हणतो, नृसिंह म्हणजे जीवाचे अज्ञान नाहीसे करणारा जो, तो नृसिंह. बघा, वाडीला आपण जातो, आपण किती दत्ताची स्थानं करतो. आपण काय काय दत्त्याला, नृसिंहाचा अर्थ सुद्धा आपल्याला माहिती नाही. विचार करण्यासारख्या गोष्टी आहे ना. किती फेऱ्या मारतो आपण दत्ताच्या, कित्येक स्थानांना आजपर्यंत फेऱ्या मारल्या. नृसिंह स्वामींना जातो, तिथे पण मंदिर आहेच आहे की. काय काय करतो आपण, पण नृसिंहाचा अर्थ सुद्धा आपल्याला माहिती नाही. मला नाही, तुम्हाला नाही. मग हे थोडस वाईट नाही का वाटत? हे अज्ञानच नाही का आपल्या जीवाचं? आत्मा जेव्हा आपल्या स्वतःला जीव समजू लागतो, तेव्हा तो जीव भाव हेच अज्ञान किंवा अविद्या होय. म्हणजे आपण म्हणतो जीव आहे, माझा जीव आहे, जीव आहे, तेच अज्ञान. जीवाचे अज्ञान हंत करतो, नष्ट करतो तो नृसिंह. हे अज्ञान कसे नाहीसे करायचे? तर अर्थात ज्ञानाने किंवा विद्येने. म्हणून विद्येला महत्व आहे बघा, ज्ञान मार्गाला म्हणून महत्व आहे. सर्वश्रेष्ठ ज्ञान मार्ग शेवटचा टप्पा. तोपर्यंत एका ठराविक डेस्टिनेशन पर्यंत आपण कुठल्याही मार्गाने येऊ शकतो, पण त्याच्यानंतर शेवटचा टप्पा आपल्याला ज्ञानाशिवाय पार करता येत नाही. आणि ज्ञान या मनुष्य जन्मातच आपण घेऊ शकतो. तर अर्थात ज्ञानाने किंवा विद्येने. अज्ञान कसे नाहीसे करायचे? ज्ञानाने किंवा विद्येने. ज्याप्रमाणे अंधार हा प्रकाशाने किंवा उजाडानेच नाहीसा होतो, त्याप्रमाणे अज्ञान हे ज्ञानानेच दूर होतो, बाकी कशानेही नाही. हे ज्ञान किंवा ही विद्या म्हणजेच सरस्वती होय. जेव्हा आपण जीव आहोत, हे आता बघा मी अजून यातला गंभीर अर्थ सांगते तुम्हाला, आता मला कळला तो. बघा काय लिहिलंय. ज्याप्रमाणे अंधार हा प्रकाशाने किंवा उजाडानेच नाहीसे होतो, त्याप्रमाणे अज्ञान हे ज्ञानानेच दूर होते, बाकी कशानेही नाही. हे ज्ञान किंवा ही विद्या म्हणजेच सरस्वती होय. सरस्वती कोण? नदी का देवी? कोणी सांगेल चॅटबॉक्स मध्ये, सरस्वती कोण? विद्या. इथे तर दिलंय, मी तुम्हाला विचारते म्हणजे काही वेगळा अर्थ असेल ना. सरस्वती कोण? भाग 2 झालेले आहे, बोला. शिवसरोदय शास्त्र भाग 2 कोणी केलाय? सरस्वती म्हणजे कोण? मॅडम, आपल्या 3 नाड्या असतात. गंगा, लक्ष्मी, यमुना. महालक्ष्मी.
हा, गंगा, यमुना, यमुना आणि सरस्वती. सरस्वती आता त्या. इथे मी गर्भित अर्थ सांगते. इथे मी गर्भित अर्थ सांगते की ज्ञानाने अज्ञान नाहीसे. नाडी म्हणून चालणार नाही नूतन मॅडम. कुठली नाडी? जी हे सुषुम्ना चंद्र. नाडी. हा सुषुम्ना म्हणू शकता, किंवा चंद्र नाडी सुद्धा अंत इन्वर्ड करते ना. चंद्र नाडी इन्वर्ड करणारी आहे. परत उजवी नाडी बाह्य बाह्य आउटवर्ड करते आपल्याला. चंद्र नाडी इनवर्ड करते. इनवर्ड म्हणजे अध्यात्म. तुम्ही काय वाचलं जीवा होतं मॅडम. नूतन? जीवा म्हणतात, जीवा. हा, जीवा. सरस्वती म्हणजे. नाही हो, मी नाड्यांबद्दल बोलते. तसं सरस्वतीचे तर बरेच अर्थ आहेत ना. मी नाड्यांबद्दल बोलते. शिवसरोदय भाग 2. नूतन मॅडम, नाड्या नाही, 10 नाड्या नाही. सरस्वती या ज्या 10 नाड्या आहेत त्यांना 10 नद्यांची उपमा आहे. आणि सरस्वती, गंगा, यमुना सगळं वेगळ्या नाड्या, त्या 10 नाड्यांमधल्या 10 नाड्यांची नाव आहेत. तर इथे मला सांगायचं आहे की सरस्वती ही नाडी जर धरली तर हे ध्यानाने या नाड्या ऍक्टिव्हेट होतात. शिवसरोदय शास्त्राचे नियम पाळले आणि या नाड्या आपण वापरतो, म्हणजे सरस्वती स्वयंभू शरीरात आपण त्या गंगेत, त्या सरस्वतीमध्ये आपण डुंबतो. महालक्ष्मी, सरस्वती, महाकाली या 3 नाड्या आहेत महत्वाच्या. डावी नाडी, उजवी नाडी, सूक्ष्म नाडी. आणि त्रिवेणी संगम म्हणजे या 3 नाड्यांचा संगम, डावी उजवी सुषुम्नेचा संगम म्हणजे मूलाधार. मग जर का एकदा हा अभ्यास आपण हे करू, सरस्वती अज्ञान दूर करते. म्हणजे ज्या वेळेला ही नाडीतनं प्रवाह सुरू होतो, आपण कुंडलिनी ऍक्टिव्हेट झालं तर स्वयंभू ज्ञान येतं ना. आपोआप सगळं ज्ञान येतं, वाचायला पण नाही लागत त्यावेळेला. इथे उत्तम उदाहरण आहे तुमच्या पुढं. मी काय वाचलेलं नाही. म्हणजे ही सरस्वती, हे ज्ञान स्वयंभू सुद्धा येतं. त्याला काही श्रवण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, गुरुनी सांगितलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणूनच श्वास हा आपला गुरु. या गोष्टी लक्षात घ्या. हे सगळं सांगितलेलं आहे भाग 2 कोणी कोणी केला, विसरू नका परत. तर हे लक्षात घ्या. ज्ञानाची नाडी, प्रकाशाची नाडी, सुषुम्ना नाडी, चंद्र नाडी, सूर्य नाडी. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की प्रत्येक नाडीचं कार्य आहे. या नाड्या ऍक्टिव्हेट करायला लागतात, या नाड्या ओपन व्हाव्या लागतात. ओपन झाल्याशिवाय ज्ञान पुढे जाणार नाही, कुंडलिनी शक्ती पुढे जाणार नाही. म्हणूनच हे जाणून घेऊन ध्यान धारणा केली पाहिजे. हृदयाजवळ असते सरस्वती नाडी. नाड्या सगळ्याच चक्रातनं पार होतात. या ज्या 3 नाड्या आहेत त्या प्रत्येक चक्रात मिळतात, फक्त हृदयात नाही मॅडम, सुलक्षणा मॅडम. या ज्या नाड्या 10 नाड्या, 10 नाड्या वेगळ्या वेगळ्या आहेत. 2 नाड्या गांधारी हो. डाव्यातनं, डोळ्यातनं, उजव्या डोळ्यातनं, कानातनं. या नाड्या 10 वेगळ्या. या 3 नाड्या ज्या आहेत त्या पूर्ण सगळ्या सप्तचक्रातून जातात. तर त्याची ती ठिकाण आहेत. तर हे मी गूढ अर्थ पण यातला सरस्वती विद्या हे पण सांगते. तेव्हा आपण जीव आहोत. म्हणजे बघा, ध्यानधारणा करायला लागल्यावरच आपलं स्वरूप, आपलं चैतन्याची काय म्हणतात, चेतना कळू लागते. आणि चेतना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही, हे जे आहेत ना स्पंदन स्पंदन स्पंदन, आपलं स्वरूप स्पंदन, चेतनारूपी आपण आहोत. म्हणजे स्पंदन 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 जे तुम्हाला ध्यानातनं जाणवतं ना, तुम्ही ध्यानातनच या स्वरूपाला जाता. कळलं का? तेच आपलं खरं स्वरूप आहे. म्हणून स्पंदन शरीरातल्या कणाकणातील जाणवली गेली पाहिजे ध्यानातून. आणि विपश्यनेला हेच शिकवतात. पण 2-3 विपश्यना केल्याशिवाय तुम्ही या लेवल पर्यंत जाऊ शकत नाही. मागच्या जन्मी साधना झाली असेल तर ठीक आहे. तर आपण जीव आहोत, हे जीवाचे अज्ञान नाहीसे करणारी विद्या किंवा ज्ञान, हा नृसिंह सरस्वती या नावाचा खरा अर्थ. म्हणून श्री गुरुचरित्रात नृसिंह सरस्वतीचे आख्यान. कळलं? आता श्री गुरुचरित्र नृसिंहांचे म्हणजे काय, नृसिंह सरस्वती महाराजांचे म्हणजे काय, नाव आहे ते.
पण या नावाचा अर्थ म्हणजे जीवाचा अज्ञान दूर करणारा हंता, म्हणजे ती सरस्वती. ज्ञान म्हणजे नृसिंह सरस्वती आख्यान म्हणजे गुरुचरित्र. ना कोणी देवाचं आहे, ना कोणी व्यक्तीचं आहे. लक्षात घ्या, या व्यक्ती नाही आहेत, हे देवही नाही आहेत. हे आपलंच स्वरूप आहे, मूळ स्वरूप हे आपलंच आहे. आपणच आपल्याला जाणून घ्यायचंय, त्यामुळे स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. आणि जवळ आपण तो दुसरा 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 म्हणून बघतो, अद्वैत अद्वैत केव्हा जागृत होणार, द्वैतात बघू लागतो, तर आपण त्या स्वरूपाला प्राप्तच होणार नाही. म्हणून मला अद्वैत भावतो. आणि अद्वैतामध्ये सुद्धा तो म्हणजे मीच, पण इथे तो पण उरतो ना. म्हणून अद्वैतही महान नाही, अद्वैत पेक्षा बुद्ध. लक्षात घ्या, तीन मधला फरक. आपण बुद्ध रूपी आहोत, आपण बुद्धाच्या ह्यानी चाललेलो आहोत. भले ते अवघड आहे समजायला, पण मी तुम्हाला बुद्धत्व सांगत असते. अद्वैतच्या पुढची पायरी आहे बुद्धत्व. म्हणजे तो पण नाही, मी पण नाही, किंवा आपण जे काय म्हणतो वननेस, बस सगळं आपणच, सगळं आपणच, आपणच क्रिएट करतोय सगळं. तर हे लक्षात घ्या. तर या नावाचा खरा अर्थ म्हणून श्री गुरुचरित्रात नृसिंह सरस्वतींचे आख्यान म्हणजेच त्यांची कथा महत्वाची. हे आख्यान कसे व्यक्त झाले आहे, तर सिद्ध नामधारक संवादाद्वारे व्यक्त झाले आहे. यामध्ये सिद्ध म्हणजे काय, आता बघा सिद्धचे अर्थ बघा. सिद्ध म्हणजे ज्या साधकाने आपण जीव आहोत हे अज्ञान सोडून आपण शिव आहोत हे जाणले व तशी अनुभूती प्राप्त केली, म्हणजे जो गुरुशी एकरूप होऊन स्वतः गुरु भावाला प्राप्त झाला आहे, तो एकरूप झालं आहे. गुरु म्हणजेच शिव. आपण तेच मानतो ना, माझा श्वासच शिव आहे, आपला गुरुच शिव आहे, आपला माझा श्वास आहे. तो गुरु माझा तिथे नाही, माझा गुरु इथे. आपण कशाला दुसऱ्यांना गुरु बजायचं. जवळ दुसऱ्यांना गुरु भुजत राहणार, जवळ दुसऱ्यांपुढे हात जोडत राहणार, तवर तुम्ही प्राप्त होणार नाही या शक्तीला. ज्या वेळेला ते डिझॉल्व्ह होणार आणि इथे हात जोडणार, आत्मवंदन का म्हणतो आपण, आत्मवंदन, ते तरी कधी जाणून घेतले का? म्हणायला फार सोपं आहे, आत्मवंदन आत्मवंदन आत्मवंदन. आणि मास्टर्स मास्टर्स मास्टर, कशाला मास्टर्स? कोणीच नाहीये, आपणच सगळे आहोत. तुम्ही पण मीच, मी पण मीच. त्यामुळं या गोष्टी लक्षात घेऊनच आपण पुढे गेलो तरच आपल्या मधल्या गॅप्स पूर्ण होणार आहेत. आपल्या बिलीफ थेरपी बदलल्या पाहिजेत. बिलीफ, जोवर बिलीफ थेरपी बदलत नाही तवर आपलं काहीही होणार नाहीये. आपण नवीन जे काही उत्क्रांती होते, नवीन पृथ्वी तयार होत आहोत, तिथे जायची लायकी आपली नाहीये. लक्षात घ्या, आपल्याला बदलायचंय. आपल्याला जन्मानुजन्म आपल्यावर जे संस्कार झालेत त्याला जाणीवपूर्वक हळूहळू दूर करायचं आहे. हळूहळू त्यातून बाहेर यायचं. आता माझ्या वेळेचा पडदा फाटतोय, पृथ्वीची सगळी आवरणं फाटत चालली आहेत, आणि आपण केव्हा फाडणार आहोत? आपल्या डोळ्यावरचे पडदे कधी फाडणार आहे आपण? भले पृथ्वीवरचे फाडत चाललेत, आपल्याला दुसऱ्या पृथ्वीवर शिफ्ट व्हायचंय का? आपल्याला यंत्रमानव म्हणून जगायचंय का? मग खुशाल त्याच पाळत राहा, त्याच विश्वासांना कवटाळा. बसा दुसऱ्यांची पूजा करत, बसा दुसऱ्यांपुढे हात जोडत, बसा देव 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 तीर्थयात्रा करत. तिथे ध्यान कोण करतंय मला सांगा? गावात तरी जाऊन देतात का? ध्यान करा ना. ध्यान न करायला तरी मिळतं का? तिथे जागा तरी असते का लगेच हाकलून बाहेर सोडलं जातं? त्यापेक्षा इथे ध्यानधारणा वाढवली पाहिजे. आपल्या बिलीफ बदलल्या पाहिजेत. आपला हात कोणाला जोडतो, तो हात जोडलेला बदलला पाहिजे. आपली विश्वास बदलली पाहिजे, आपला विश्वास आपल्यावरच पाहिजे. तेव्हा आपण त्या रूपाला जाणार आहोत. आपल्या रूपाला तेव्हाच आपण प्राप्त होणार आहोत. त्यामुळे काल मी म्हंटल, आपल्या दीपाची पूजा करा, त्या दीपांची नाही. आज माझ्याकडे मसाजवाली आली, म्हणे माझी सून म्हणाली मुलांना ओळायचंय. मी नाही ऐकलं तिचं, मी दीपच घासून घुसून पूजा केली. मग मी म्हटलं, का हो, सुनेचं काय वाईट होतं हो? जिवंत दीप, तुमचे वंशज, तुम्हाला प्रकाश तुमच्या जीवनात आणणारे, दोन्ही गोष्टी करायच्या ना. ठीक आहे, त्या दीपाला घासून पुसून पूजा करायचं नाही तुम्हाला वाटत आहे, नाही टाळलं पाहिजे, वर्षानुवर्ष मी करत आले, करा ना, ते पण घासा ना, स्वच्छताच आहे ती. ते पण दीप प्रज्वलित करा. पण मुलांना का नाही ओळलं? दोन्ही गोष्टी का नाही केल्या? मी तुम्हाला काय सांगते म्हटलं,
हे आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे. पटलं ना मग त्यांना, किती छान सांगता तुम्ही, मला खरं सांगताय. म्हटलं दोन्ही का, ते सुनेनी सांगितलं म्हणून तुम्ही ऐकलं नाही का? त्याच्यामध्ये बघायचं ना, आपलेच नातवंड आहेत, आपलेच दीप आहेत, आपलेच वंशज आहेत, खरा प्रकाश तेच आपल्या जीवनात आणणार आहेत. मग त्यांची पूजा का नाही करायची? त्या त्या शब्दात आपल्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही हे समजून सांगितलं पाहिजे, तर तुमच्या रूपी हे कार्य होणार. आणि मग स्वतःमध्ये भिनत जाणार. आपण सांगून सांगून आपल्याला पण विचार करायची वेळ येते, आपण हे केलं का? मी तर केलं बाबा, मी तर देणगी दिली, तुम्हाला सांगते. कोणी कोणी देणग्या दिल्या सांगा? दीप अमावस्येला देणगी, अमावस्येला देणगी. दीप अमावस्या किती सुंदर प्रकाश आणायचा आहे ना कोणाच्या तरी जीवनात. आमच्या तिघांतर्फे विहंगमला देणग्या आम्ही हे केल्या. कोणी देणग्या विहंगमला नको, पण कोणी देणगी दिली कुठेही मला सांगा बरं दीप अमावस्येला. इथे काय लिहिलंय, आपण वाचलं ना? काय लिहिलंय? अष्टतीर्थामध्ये स्नान, पूजा, जप, दान इत्यादी करण्याचे महत्व गुरुभक्तांच्या दृष्टीने अत्यंतिक आहे. आता इथे गुरुभक्त स्नान काय? स्नान कुठलं? त्रिवेणी संगम कुठला? तर मूलाधाराच्या ऊर्जेला वर नेणं हा त्रिवेणी संगम. या 3 नद्या इडा, पिंगळा, सुषमनात डुंबायचं रोज, ते स्नान. हे सांगितलंय शिवसरोदय भाग 2. पूजा, पूजा कोणाची? कुंडलिनी मातेची पूजा. उदो उदो ग आंबे, उदो उदो ग आंबे. आंबे कोण? आंबे महालक्ष्मी आहे का? ती सुषमन आहे. उदो उदो म्हणजे त्या ऊर्जेला उठ 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 म्हणतो आपण, उदो उदो ग आंबे. म्हणजे त्या ऊर्जेला वर 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 नेतोय आपण. तिथल्या कोल्हापूरच्या देवीला म्हणा, पण हे पण करा. हे कोणी करतंय का? ते ते करतं. उदो उदो ग आंबे अर्थ समजून घेऊन. आणि नाही ना आपल्याला पूर्वीच्या गोष्टी सोडवत, मग दोन्ही करायच्या. पूर्वीचं पण करायचं, आत्ताचं पण करायचं, दोन्ही करायच्या. हे आपण मध्य मार्ग ठेवला पाहिजे की नाही? मी काल अमावस्या ध्यान केलं, छान. मला वाटलं होतं ध्यान घ्यावं स्पेशल, पण मला असं आता ना थोडस मध्ये गॅप तुम्हालाच स्वयंभू बनण्यासाठी दिला. किती वर आपण सगळ्या गोष्टी सांगणार, करून घेणार. एक मेकॅनिकल सवय लागली, उठा उठा 4:30ला. आणि ते ध्यान काही व्यवस्थित होत नाही, माझ्या लक्षात येतंय. स्वतः उठून ध्यान करायची, भले तुम्ही 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा. आता सुलक्षणा मॅडमनी अमावस्या ध्यान केलं. अमावस्या ध्यान व्हायला होतं काल. देणग्या अमावस्येला, आपण अमावस्येला दीपावलीची लक्ष्मी आहे, लक्षात घ्या. काल संकल्प केला, देणग्या संकल्प पूर्ण केला. तसंच आज सुद्धा पोस्टात जाऊन पहिल्यांदा भविष्यासाठी काही तरतूद पण केली. सेम दोन्ही गोष्टी केल्या. हा खरं दीप पूजनाचा अर्थ घेतला पाहिजे ना आपल्या. आणि हर्षलच्या नावाने केलं, त्याला आज सांगितलं हे आहे ते आहे, त्याला घेऊन गेले. ह्या गोष्टी कोण लक्षात घेणार? मुख्य अर्थ, दीपाचा अर्थ काय? दीपाचा प्रकाश आपल्या जीवनात कधी येणार आहे? घरच्या मेडला दान दिले, छान. काही का असना, छोटं का असना, जेवण का असना, नाश्ता का असना, ते दान होत नाही. आपल्या घरातल्याच न दिलं तर होत नाही, पण तरी पण चांगलं आहे ना. काही न करण्यापेक्षा केलं. वीणा मॅडमनी ध्यान केलं, छान. या गोष्टी समजून घ्या. तर इथे हे सगळं संपलेलं आहे आपलं हे. आता उद्या आपण पुढचं वाचू. तर इथे काय शिव आहोत आणि नामधारक म्हणजे गुरूंचे नामस्मरण करण्याची साधना करणारा साधक हा एक अर्थ. किंवा जीव दशेला प्राप्त झालेला आत्मा त्या दशेमध्ये स्वतःला देहाशी एकरूप मानून तादात्म्य पाहून देहाला ठेवलेले नाव म्हणजेच आपण असे म्हणणारा नामधारक म्हणजे जीवात्मा. हीच इतिश्री येथून सुरुवात करून अथश्री पर्यंत चढत जाणे ही साधना. ती साधना करण्याचे साधन म्हणजे गुरुचरित्र. असा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ही ओळ आहे. आणि पारायण करणारे भरपूर ती ओळ म्हणत असतील. पारायण संपलं की मोठ्या चाली रीती, नादामध्ये, गोडव्यामध्ये. पण हा अर्थ कधी समजून घेतला का? असा प्रत्येक अध्यायाच्या, हे बोलते म्हणजे टीका करते असं नाही, काही गोष्टी त्या अर्थाने बोलल्या तरच इथे घुसतात, म्हणून तशा पद्धतीने बोलायच्या असतात. म्हणजे मनात ठसतात, म्हणजे जास्त वेळ राहतात. सरळ सॉफ्ट गोड ह्याच्यात बोललं तर इथे जात नाही बऱ्याच जणांचं. त्यामुळे वाईट काही वाटून घ्यायचं नाही.
असा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येणाऱ्या अध्याय समाप्ती सूचक संकल्पाचा आध्यात्मिक अर्थ श्री करवीर पीठाधीशांच्या आदेशाप्रमाणे बघा, आता त्यांचा हा आदेश आहे ना, मग मी अशी बोलतेय काय ऊर्जाच वधून घेते, यथामती स्पष्ट करून ही दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना पूर्ण करतो. परंतु तत्पूर्वी ज्यांच्यामुळे ही द्वितीय आवृत्ती इतक्या लवकर सिद्ध होऊ शकले त्या श्री गोगटे यांनी अक्षर जुळवणी केली. अक्षर जुळवणीच किती वर्ष चालली होती हे पण मी वाचलं, किती कष्ट घेतलेत. तर हे प्रस्तावना झाली आहे लेखकाचीच. अजून आपल्याला वाचायचं आहे बरंच, मग सुरू होणार आहे ग्रंथ. अजून एक सेशन जाईल, कारण हे वाचलं पाहिजे ना. अजून दुसऱ्या पण कोणी काय लिहिलंय अभिप्राय अभिप्राय पण वाचला पाहिजे. कारण काय असतं, अभिप्राय म्हणा प्रस्तावना म्हणा हे जे लिहितात ना, त्यांनी खूप मनन चिंतन करून तो ग्रंथ वाचन करून सार लिहिलेला असतो. त्यांचे दृष्टिकोन लिहिलेले असतात. त्यामुळे ते सगळ्यात जास्त महत्वाचे ग्रंथ जसं महत्वाचं असतो ते पण महत्वाचं असतं. तर पुढच्या वेळेला आपण ते वाचू. कोणाला काही शंका आहे का, काही सांगायचंय का, विचारायचंय आहे का? तर आज आणि पुढचं पण पूर्ण होईल, आणि मग एक एक वाचायला लागल्यावर मग मी सगळं नाही करणार रेकॉर्डिंग. कोणाला काही विचारायचंय का? स्क्रीनशॉट घेतला का? हो तर मॅडम, मला घेतला. मला एक महत्वाचं सांगायचं आहे की पर्सनल मेसेज आणि पर्सनल कॉल करू नका. गेल्या 3 दिवसात खूप पर्सनल कॉल आले, मेसेज पण आले. मी एकाच गोष्टीला पर्सनल मेसेज किंवा कॉल सांगितलं की अगदी सिक्रेट काही असेल, अगदी अर्जंट काही घडलंय, अगदी सिक्रेट, जे कोणालाही शेअर करू शकत नाही, असेच मला पर्सनल मेसेज आले पाहिजेत. अशाच वेळेला तुम्ही कॉल करू शकता, इमर्जन्सी काही असेल तर. तर कृपया ग्रुप अजून हे डोके आहेत ना, डोके काय आहेत मला कळत नाही. काही लोकांचे ठराविकच लोक पर्सनल मेसेज, ठराविकच लोक पर्सनल कॉल करतात. बाकीचं माझे शैलजा मॅडम आहेत ना, त्या उपाध्यक्ष असून सुद्धा पर्सनल करत नाही. त्या सुद्धा बिचाऱ्या साधकांसारख्याच ग्रुपवर. मी त्यांना माग 1-1.5 महिन्यापूर्वी म्हटलं, कशाला साधकांसारखं वागायचं, उपाध्यक्ष असून. आणि मी सचिव आहे, सचिव सेक्रेटरी, पण तुम्हाला किस झाडकी पत्ती वाटते, लगेच लावता फोन, लगेच पर्सनल मेसेज, काही असू देत. आणि ग्रुपवर का टाकायचे, तर तुम्ही काय विचारताय, माझी काय उत्तर असतात, ते ग्रुपवरच्या सगळ्यांना हलवत नाही का, सगळ्यांना गायडन्स ठरत नाही का तो. बरं, मी ग्रुपवर विचारलं पर्सनल टाकायसारखं काय असतं, तुम्ही स्वतःला शहनशाह समजतं का, असं मला काही वेळेला वाटायला लागलं. त्याच व्यक्ती पर्सनल मेसेज करणार. आणि पर्सनल का प्रॉब्लेम येतात, मी कुठं स्कॅटर्ड सगळं वाचून लक्षात राहते का माझ्या.